हॅलो नमस्कार. मी तुम्हाला आज मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारची महालक्ष्मी देवीची पूजा मांडणी करून दाखवते. तुम्ही बघू शकता. आता तर पाटाखाली मी हे स्वस्तिक काढून घेतलं आणि हळद कुंकू टाकून घेतलं त्याच्यावर. आता आपण पाट ठेवून घेऊ. त्याच्यावर पाट ठेवल्यानंतर मी आता हे लाल वस्त्र अंथरून घेतलं. तर बघू शकता मी एका लाल वस्त्र अंथरून घेतलं. त्याच्या खाली स्वस्तिक काढून घेतलं हळद कुंकू टाकून. पहिले फरची पुसून घेतली चांगली. त्याच्यावर स्वस्तिक काढला आणि पाट ठेवला. त्याच्यावर लाल कापड अंथरून घेतलं. आता आपण समई लावून घेऊ. मी हा तांब्या घेतला. त्याला हे धागा असं बांधून घेतला तांब्याला. त्याच्यावर पण स्वस्तिक आणि 8 हळदी कुंकूच्या रेषा ओढून घेतल्या. तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये मी आता पाणी टाकून तांब्यामध्ये मी पाणी टाकलं. हरळी, फूल, 1 रुपयाचं नाणं, हळद कुंकू आणि एक सुपारी टाकून घेतली. आणि आंब्याचे पाने मी 5 घेतले. ते पण धुवून घेतले. त्याला पण आता हळद कुंकू लावून घेऊ. हळद कुंकू लावून आणि तांब्यामध्ये असे ठेवून घेऊ. त्याच्यावर मी आता नारळ ठेवून घेते. असं स्वस्तिक काढून कुंकवाचं. शेंडीवर करायची नारळाची. त्याला मी असं देवी आईचा फोटो मुखवटा लावून आणि सजवून घेणार आहे. तर आपलं देवी आईचं रूप चांगलं उठून दिसतंय. मी आता इथं अष्टदल कमळ काढून घेतलं कलशाला ठेवण्यासाठी आणि हळद कुंकू वाहून घेतलं. फूल पण वाहून घेतलं. बघू शकता तुम्ही. तर अगरबत्ती पण लावून घेतली मी. मी दही घेतली. दही, तूप, तूप घेतलं. अर्धा चमच मध घेतलं. साखर आणि हे दूध. पंचामृत करून घेतलं देवी आईच्या स्नानासाठी. तर प्रथम आपण गणपती बाप्पाचे पूजन करून घेऊ. गणपतीचं मूर्ती घेतली मी. त्याच्यावर आपण पाणी टाकून घेऊ. साधं पाणी. ओम गण गणपती नमः. ओम गण गणपती नमः.
ओम गण गणपती नमः. ओम गण गणपती नमः. ओम गण गणपती नमः. ओम गण गणपती नमः. ओम गण गणपती नमः. ओम गण गणपती नमः. ओम गण गणपती नमः. ओम गण गणपती नमः. ओम गण गणपती नमः. आता आपण पंचामृत टाकून घेऊ गणपती बाप्पावर. ओम गण गणपती नमः. 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 11 वेळा मी टाकून घेतलं. आता आपण साध्या पाण्याने धुवून घेऊ. गणपती बाप्पाला हळद कुंकू लावून ठेवून घेऊ. अक्षदा टाकून घेतलं मी. पुन्हा हळद कुंकू टाकून घेतलं. गणपती बाप्पासाठी मी लाल फूल वाहून घेतलं. गणपती बाप्पाला पाटावर ठेवून दिलं. आता आपण लक्ष्मी देवीची मूर्ती घेतली. आता आपण लक्ष्मी आई देवीची मूर्ती घेऊ. त्याच्यावर पण साध्या पाण्याने आंघोळ करून घेऊ. ओम महालक्ष्मी देवाय नमः. 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 पंचामृत मी टाकून घेऊ. महालक्ष्मी देवाय नमः. 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 पुन्हा चांगल्या पाण्याने आंघोळ करून घेऊ. महालक्ष्मी देवाय नमः. महालक्ष्मी देवाय नमः. तर आपण हळद कुंकू लावून देवीची मूर्ती ठेवून देऊ. अक्षदा वाहून घेतली आणि हळद कुंकू टाकून घेतलं. फूल वाहून घेतलं आणि इथं मूर्ती ठेवून दिली. महालक्ष्मी देवीची पुस्तक आहे ते पण आपण कलशाला टेकून ठेवू हळद कुंकू लावून. शंख आहे ते पण आपण चांगल्या पाण्याने धुवून त्याला पण हळद कुंकू लावून ठेवून देऊ. श्रीयंत्र आहे माझ्याकडे ते पण मी आता चांगल्या पाण्याने धुवून ते पण हळद कुंकू वाहून फुल अक्षदा ठेवून देऊ इथं. माझ्याकडे असे छोटे छोटे गजलक्ष्मी आहेत ते पण मी आता चांगल्या पाण्याने धुवून हळद कुंकू लावून ठेवून देते. कवडे आहेत ते पण धुवून आणि ठेवून देऊ आपण. कमळगड्ड्याचे मणी आहेत माझ्याकडे ते पण मी आता धुवून आणि ठेवून देते.
गणपती बाप्पासाठी मी हे वस्त्र वाहून घेतलं. गुळ खोबऱ्याचा प्रसाद ठेवून घेतला गणपती बाप्पासाठी. बदाम, खारीक, सुपारी आणि दक्षिणा ठेवून घेतल्याने त्याच्यावर पण हळद कुंकू वाहून अक्षदा वाहून फूल ठेवून घेतलं. एका वाटीमध्ये मी दूध ठेवून घेते. असं दूध ठेवून द्यायचं इथं. तुळस ठेवून घेतली. फळे ठेवून दिले मी. माझ्याकडे जे होते ते फळे ठेवून दिले इथं. गाईची मूर्ती आहे ती पण मी आता स्वच्छ पाण्याने धुवून हळद कुंकू लावून ठेवून घेते पाटावर. तर आपण आता लक्ष्मीची आरती करून घेऊ.
तर अशा प्रकारे आपण देवीची आरती करून घ्यायची आहे आणि हे पुस्तक वाचून कथा वाचायची आहे, पूर्ण कथा वाचायची आहे.